कोल्हापुरात एक मराठा लाख मराठाचा नारा तर बीडमध्ये दलित ऐक्य मोर्चाचा एल्गार। ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे लोकांना आता खरोखरच जातीच जास्त चांगल्या होतात का काय किंवा राष्ट्रीयताच चांगली होती असं वाटायला लागणं इतकं वाईट परिस्थिती आता आलेली आहे। कारण चुकीच्या लोकांनी चुकीची तत्व वाढवणं हे आज आपण पाहतो। मला अगदी खात्री वाटते समाजात जातीयवाद वाढतो आहे। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात लेखक भालचंद्र नेमाडेंची खंत, युद्ध हा राजकारण्यांचा धंदा, नेमाडेंचा थेट आरोप। पुण्यातल्या कुख्यात गुंड बाबा बोडकेचा थेट सीएम सोबत फोटो, तर हावरे कुटुंबियांसोबत आला होता बोडके, मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण। राज्य सत्तेपेक्षा धर्मसत्ता महत्वाची, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड। नाणीजच्या नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमालाही हजेरी, अर्धा डझन नेतेही हजर। आज जर आपण पाहतो कुणी पण येतात आणि आरक्षण द्यावं आंदोलन करतात। आंदोलनाची भाषा पण बदलली, ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत त्याचे आंदोलन मोठे मोठे होतात। कोणीही येतं आणि आरक्षण मागतं, पैसेवाल्यांची आंदोलनं मोठी होतात। सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचं धक्कादायक विधान। नाशिक जिल्ह्यातील जनजीवन सुरळीत, 3 दिवसानंतर आज इंटरनेट सेवा होणार सुरू, मात्र 8 गावांवर 24 तास संचारबंदी कायम। आणि पुण्यातल्या COEP समोरच्या उड्डाणपुलाचा नावाचा वाद, राष्ट्रवादीमध्ये नाव ठेवण्यावरून वाद, आज अजित पवार करणार उद्घाटन।